नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड. राज ठाकरे जे की नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष, त्यांनी जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला आहे. परंतु या पाठिंबा देण्यामागे नेमकं कारणे काय होती? कारण यापूर्वी त्यांनी विरोध केव्हा आपल्याला दर्शून आलेला होता. परंतु यावेळेस पाठिंबा देण्यामागील कारण त्यांनी सांगितले की 370 कलम अंतर्गत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं, मला त्या वाटाघाटी पिटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये. जे की 1992 पासून जे रखडलेले मुद्दे होते ते खरोखरच त्यामध्ये त्यांनी देशामध्ये, मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि विधान परिषदही नको. त्यामुळे माझा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी साहेबांनाच राहील असं त्यांनी स्पष्टीकरण केलं. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही भावना ती व्यक्त केली. तर राज ठाकरेचं तोंड आहे. आणि त्यानंतर आमचे जे काही पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना महाराष्ट्राची, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीये. त्यानंतर आम्ही त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असेही त्यांनी सांगून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, संपविले. परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.